मुखी तुमचे रवित धन मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मग हे आस विठ्ठल विठ्ठल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण ते जीवन दुष्टी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगन्मेत पाणी मंडलम मंडनाता तरुण तुलसी माला कन्नरम वन्मनेत्रम सदैरवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगातरु प्रातमानामनं 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 पांडुरंगातरु कलावज्ञ जीवोद्भरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी विक्रम कलानीश्वरापण समाधिस्थ मोठी भजे ज्ञानदेव. ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा नूर हला धरो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तक पाया भरी या बारगरी संतांच्या या मस्तक हे पाया वारी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पाया वारी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्धारगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजाबाल्यरेतु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आवाजी पवन कुमार हमारे हरि के शरण में चले आवाजी पवन कुमार हमारे हरि के शरण में चले आवाजी पवन कुमार हमारे हरि के शरण में चले आवाजी पवन कुमार हमारे हरि के शरण में राम जी को लाना लखन जी को लाना 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 मैया को संग लाना हमारे हरि के शरण में चले आवाजी पवन कुमार हमारे हरि के शरण में चले आवाजी पवन कुमार हमारे हरि के शरण में चले आवाजी पवन कुमार हमारे हरि के शरण में नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिवबोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमची गेर वित्त धन ते माझ्या मृत्तिके समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त साठी प्रभू पर सज्जनांना सेवकता निवडलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महामेरू देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे व सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला होता त्यावेळेस तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला त्याचा हा प्रासंगिक अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आणि आजची जी काही कीर्तन रूपी सेवा आहे ती कशा निमित्ताने आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या या कुर्हा नगरीमध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्याच्यामध्ये हरिभक्त परायण कन्हैया महाराज यांच्या अमृततुल्य वाणीमधून आपण कथा श्रवण करत आहोत आणि आजच्या कीर्तनाचा 11वा दिवस आहे ना 11वा आहे ना मग 6वा दिवस तर 7व्या दिवसाचे पुष्प माझ्या वाटेला आली हे मी माझ्या महत भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्हाला तर माहिती आहे इथे येण्याचा योग हरिभक्त परायण दगडू महाराज त्यांच्या आम्ही इथे येण्याचा योग आला. महाराज इथे आल्यानंतर मन इतकं प्रसन्न झालं असं वाटत आहे की मी पंढरपूरला आली. महाराज माझ्या मुखामधून जे काही बोबडे शब्द निघतील इतकंही बोबडं बोलत नाही मला पण जे काही चुकीचे शब्द निघतील ते मला माफ करून द्या. तशी जर आपण पत्रिका बघितली तर इथे सर्वात लहान मीच आहे. सर्व मंडळी माझ्यापेक्षा वयाने मानाने तपाने ज्ञानाने सर्व मंडळी माझ्यापेक्षा मोठी आहे आणि मी त्यांच्यापेक्षा सर्वात लहान मी आहे. मग जे काही बोबडे शब्द असतील ते तुम्ही ऐकून घ्या. विठ्ठल विठ्ठल ऐका. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या घरी नजराणा पाठवला होता त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणाले होते आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मोखी म्हणजे आम्हाला जर सुखी करायचं असेल तर काय करा विठ्ठलाच्या नावास्मरण करा. दुसरं काही केलं का नाही. तुमचे जे काही धन आहे ते मला माहिती समान आहे. तुमचे रवीत दान ते माझं मृत्तिके समान तुमचे जे काही दान आहे ते मला मृत्तिके
तुळशीच्या समान आहे, म्हणजे माती समान आहे. तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळ धारण करा आणि एकादशी सारखं व्रत करा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, आणि तुम्ही स्वतःला देवाचा दास म्हणून घ्या. मनवारीचे दास तुका म्हणे मज हे आस. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आणि आता करू कीर्तनाला सुरुवात. विठ्ठलो विठ्ठलो. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म झाला. या मातीमध्ये प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. या मातीला म्हणतात जातं पवित्र ते कुळ. हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला तर साधू संतांनी भगवंताला समर्पण केलाय. म्हणजे या मातीमध्ये साधू संतांनी भगवंताला आपला काय केलाय समर्पण केलाय. आपला अधिकार भगवंताला पूर्ण समर्पण करून टाकला आहे. महाराज त्या मातीला म्हणतात, या मातीला 3 नळांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. या मातीमध्ये सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि या वीरांनी शूरांनी देशासाठी बलिदान द्यायचं. महाराज तिथे जातात, तिथे कोणाची चिठ्ठी जात नाही, तिथे कोणाचा मेसेज जात नाही, तिथे कोणाचा फोन जात नाही. चिठ्ठी न पुलिस जानिब कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. ते तिथे जातात, तिथे कोणाची चिठ्ठी जात नाही, तिथे कोणाचा SMS जात नाही. महाराज तुम्ही कथा ऐकताना थोडा विको कमी करा. तुम्ही कथा ऐकताना कथा आपला गुण धर्म सोडत नाही. ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतो, खूप गोड आवाज आहे त्यांचा. कन्हैया महाराज खूप गोड आवाज आहे. महाराज भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रगट झालेली ज्ञानरूपी गंगा आहे आणि त्या ज्ञानरूपी गंगेमध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर कसं जायचं? त्या ज्ञानरूपी गंगेमधून जर तरुण जायचं असेल, तुकाराम महाराज सांगतात, म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी आम्ही तिने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. तुम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करा, त्याने मी सुखी होणार. विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने काय होते माहितीये? नाही. हनुमंतरायांनी भक्ती केली. महाराज भक्ती करा, नामस्मरण करा. हनुमंतरायांनी भक्ती केली तर बघा हनुमंतराय लहानपणी कसे होते तुम्हाला माहिती आहे का? नाही. सीतामातेचं अपहरण कसं झालं हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. तर चला या प्रसंगामध्ये आपण जाणून घेऊया. थोडं आपण विठ्ठलाचं नामस्मरण करू. विठ्ठला विठ्ठला. नम्रता हवी माझ्या हनुमंतरायांसारखी. विचार करावं ज्यावेळी
ज्यावेळेस माझ्या सीतामातेचं अपहरण झालं त्यावेळेस सगळी जबाबदारी न लिहिून जामवंतांच्यावर आली आणि त्यांनी विचार केला हे कार्य जर कोणी करू शकत असेल तर एकमेव ते म्हणजे हनुमंतराय. आता हनुमंतरायांचं लहानपणीचं जीवन चरित्र जर आपण बघितलं पण नाही अभ्यास नंतर पण खेळायला तो सूर्यच हवा. तो लाल गडा आणण्यासाठी निघाले. आता त्यांचे जे काही बालकीड आहेत सांगायला तेवढं काही वेळ नाही. ते जर सांगत बसलं कीर्तन उरकून जाईल. तर आता शेवटी त्यांना कंटाळून मातंग ऋषींनी त्यांना श्राप दिला. हनुमंता तू सगळ्या शक्ती विसरशील. ज्या दिवशी तुला कोणी आठवण करून देईल त्या दिवशी त्या पुन्हा आठवतील. सर्वात म्हणजे की वानरांमध्ये सर्वात वृद्ध असणारे जामवंत त्यांनी हनुमंतरायांना आठवण करून दिली. त्यावेळेस हनुमंतरायांनी आपल्या भुग्यांवरती कुर्सीनाथ केला आणि जामवंतांना प्रणाम करून विचारलं की गुरुदेव आता काय केलं पाहिजे. काय नम्रता आहे महाराज, काय शक्ती आहे. इथे पोरांना बायको मिळाली, पोरं आई बापाला विसरत आहेत. तिथे शक्ती होती महाराज. विठ्ठल तिथे शक्ती होती महाराज. ज्या उंच पर्वतावर उड्डाण केलं तो पर्वत क्षणात पाताळात गेला. म्हणजे किती शक्ती असेल महाराज. आता हनुमंतराय निघाले, समुद्रापुढे आले आणि जसे समुद्रापुढे आले तिथून पटकन बाहेर निघाली ती माझी सुरसा. आता सुरसा जशी बाहेर निघाली ती हनुमंतरायांना म्हणली हनुमंता आता मी तुला घेणार. त्यावेळेस हनुमंतराय म्हणले माते माझी महत्वाची मीटिंग आहे. आधीच माझी महत्वाची मीटिंग आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. तू मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको. नाही तर मध्ये मध्ये डिस्टर्ब केल्यावर माझी लिंक तुटती. मग आता काही मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको. त्यावेळेस सुरसा म्हणली आपल्याकडे उदारीचा धंदा चालत नाही. मी तुम्हाला घेणार. हनुमंतराय म्हटले तुला गिडायचं आहे पटकन घेऊन टाक. ती म्हणाली नाही. आता महाराज सुरसाकडे एक शक्ती होती. तिचा जबडा ती हवा तेवढा वाढू शकत होती. तिने त्या शक्तीचा उपयोग केला. ती मोठी झाली. हनुमंतराय त्याच्यापेक्षा मोठी झाली. ती आणखी मोठी झाली. हनुमंतराय त्याच्यापेक्षा मोठी झाली. ती आणखी मोठी झाली. हनुमंत त्याच्यापेक्षा मोठी झाली. ती म्हणाली की मी कमीत कमी आता सुरसा आहे, मी काही कमी नाही. पण ती आणखी मोठी झाली आणि हनुमंतराय म्हणाले की नाही हा खेळ आता बराच वेळ चालणार. इथे शक्तीने काम नाही, इथे युक्तीने काम चालणार. हनुमंतराय एकदम छोटे होऊन गेले. ज्या वेगात तिच्या जबड्यात गेले तिथे गदा टेकवले आणि त्याच वेगात बाहेर आले. ती हनुमंतरायांना शरण आली. हनुमंतराय तिला म्हटले माते तुझी पण लाज राखायला गेली आणि माझी पण लाज राखायला गेली. आता मला जाऊ दे. तिने जाण्याचा मार्ग दिला. हनुमंतराय आले, लंकेवर आले. लंका एवढी मोठी, लंकेचा राजा एवढा मोठा आणि लंकेच्या गेटच्या जबाबदारी लंकिनीवर. ते लंकिनीचं कारभार पहिल्यापासून आहे महाराज. ते काय आताच आहे का? ते पहिल्यापासून आहे लंकिनीचं साम्राज्य. तर मग हनुमंतराय निघाले आणि तिथे आले लंकेवर आणि तिथे लंकिनी उभी होती. आता तिने हनुमंतरायांवर चाल केली. हनुमंतरायांनी तिच्यावरती गदेचा प्रहार केला. ती कोसळली, बेशुद्ध पडली आणि जशी ती बेशुद्ध पडली हनुमंतराय निघतच होते. त्यांनी विचार केला की नाही ही स्त्री आहे, हिला एकटं सोडून जाता येणार नाही. म्हणून ते तिथे थांबले. तिला शुद्ध येईपर्यंत थांबले महाराज. तिला शुद्ध आली आणि तिने हनुमंतरायांना जाण्याचा मार्ग दिला. हनुमंतराय म्हणले अगं तुझ्याकडे सुरक्षेची जबाबदारी आणि तू मला आज जाऊ देती आहे. ते मला तिने त्याचं कारण सांगितलं. ज्यावेळेस ब्रह्मदेवांनी रावणाला वर दिला ना त्यावेळेस जाताना मला सांगितलं होतं एखाद्या दिवशी जर एखादा वानर येऊन तुझ्यावरती गदेचा प्रहार झाला आणि तू बेशुद्ध पडली समजून जा रावणाचं सुद्धा वध जवळ आले. आज ती मला जाणीव झाली आहे म्हणून तुम्हाला आज जाण्याचा मार्ग देते आहे. सीतामाता अशोक वाटिकेमध्ये आहे, आपण आज जावं. हनुमंतराय निघाले, अशोक वाटिकेमध्ये आले. तिथे रावण सीतामातेला धमकत होता. रावण म्हणाला तू जर 1 महिन्याच्या आत हो म्हटली तर ठीक, नाही तर तुझा पण वध केल्याशिवाय सोडणार. रावण तिच्यासोबत बोलत होता सीतामातेसोबत. तू जर 1 महिन्याच्या आत हो म्हटली तर ठीक, नाही तुझा पण वध केल्याशिवाय तुला सोडणार नाही. आता हनुमंतराय छोटे, रावण निघून गेला. हनुमंतराय छोटे झाडावर बसलेले. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांकडून आणलेली अंगठी ते खाली फेकली. आता जशी ती अंगठी खाली फेकली सीतामातेने ओळखलं ही माझ्या स्वामींची अंगठी आहे. त्या काळात काय म्हणायचे महाराज? स्वामी. आता काय म्हणता? महेश पाणी भरतोस का? रमेश दूध काढतोस का? नितीन दळण आणतोस का?
त्याकडे स्वामी म्हणायचं. स्वा म्हणजे स्वा करणे, मी म्हणजे अंतकरणातला मेन बना. अहो महाराज आता गावोगावी झालाय महाराज हे. काय अवघड आहे महाराज हे. आता मुली म्हणतात मुलाला महेश पाणी भरतोस का. हा आता मुलीच बोललाय महाराज हे. पहिल्या काळात स्वामी म्हणायचे महाराज, आता नवीन निघालं. मग सीतामातेने ओळखलं की ही माझ्या स्वामींची अंगठी आहे. मग स्वामींची अंगठी आहे. हनुमंतरायांनी खाली टपकन उडी मारली. सीतामातेने ओळख. सीतामाते म्हणाल्या तुम्ही कोण आहात. त्यावेळेस आपल्यासारखं असतं महाराज. माते मला नाही ओळखलं. मला मी संपवलंय महाराज. ते म्हणाले रामदूत महिमा तुझ्या नक्की सत्य शपथ करून आणि का नक्की मी खऱ्या अर्थानं श्रीरामांचं दूत आहे. याच्यापेक्षा या जगाच्या पाठीवर माझा कोणताच परिचय नाही. सीतामाता म्हणाल्या की नाही, जो रघुवीर हो ते सुधी पायी करते नाही विलंब रघुराई. जर खऱ्या अर्थानं श्रीरामांचं जर माझ्यावरती प्रेम असतं तर ते आज आले असते ना, आत्ताच मला घेऊन गेले असते. कारण ज्या वेळेस इंद्राचा मुलगा जयंत आम्ही वनवासाला असताना प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता आला आणि कावड्याचं रूप धारण करून आला आणि त्याने फक्त माझ्या अंगठ्याला, पायाच्या अंगठ्याला चोच मारली तर माझे स्वामी इतके क्रोधित झाले. आणि आज एवढ्या बलाढ्य रामाना मला इथं आणलाय तर माझे स्वामी मला घ्यायला नाही आले. त्यामुळे सीतामाता विचार करू लागल्या. मोरे हृदय परमसंदेहा. सीतामाता म्हणू लागल्या की प्रभू रामचंद्र तर वनवासामध्ये आहे, त्यांच्या संगतीला लक्ष्मण मैया आणि लक्ष्मण मैया त्यांच्या सोबतीला आहे. तर मग बाकीची सेना कुठे आहे. त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले मी आहे नाही सेना, माझ्यासारखी हजारो सेना आहे. त्यावेळेस सीतामाता म्हणाले तुम्ही तर छोटे आहात. हनुमंतराय म्हणाले माते बाकीचे तर माझ्याही पेक्षा छोटे आहेत. त्यावेळेस सीतामाता म्हणाल्या माझ्या मनामध्ये संदेह आहे की माझे स्वामी तुमच्या तख्तीवर येतील कसे, मला नेतील कसे. त्यावेळेस हनुमंतरायांनी आपला आकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि सीतामातेला विश्वास बसवला. आता रावणाचा मुलगा मेघनाथ त्याच्याकडे एक ब्रह्मास्त्र होतं महाराज. हनुमंतरायांनी ते ब्रह्मास्त्र क्षीण करू शकले असते पण त्यांनी ते ब्रह्मास्त्र क्षीण केलं नाही महाराज. ज्यावेळेस हनुमंतराय घरी आले होते ना माझे महाराज, त्यांच्यासाठी आपण 2 मिनिट हात वर नाही करू शकत. जो खेल गई प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो टूटा तो मेरे मान के लिए, एक बार तो टूटा तो मेरे मान के लिए, जो खेल गए प्राणों पे प्रभू रामचंद्राने विचारलं सगळं काम उरकून. हो सगळं काम उरकून आले. त्यावेळेस प्रभू रामचंद्र धावत धावत हनुमंतरायांकडे आले आणि त्यांना म्हणू लागले हनुमंता काय केलंस. त्यावेळेस हनुमंतराय म्हणले मी सीतामातेचा शोध घेऊन आलोय पण मी काहीच नाही केलं. वापस जाणवंताकडे. जाणवंत म्हणले देवा मी तुमची शपथ घेतो पण मी काहीच नाही केलं. वापस कोणाजवळ हनुमंतरायांकडे. असं 15-20 वेळा झालं.
त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनाही थोडासा राग आला. तर रागाने हनुमंतरायांना म्हणाले, अरे तुला विचारलं तू म्हणतो तू नाही केलं. जामवंताला विचारलं, जामवंत सगळं हनुमंतानेच केलं. मग केलं तर केलं, हे सगळं मी केलं. भक्तीचं उदाहरण काय असावं? ऐका, कानाचे पडदे उघडे ठेवू नये का? हनुमंतरायांनी दिलेलं उत्तर होतं, प्रभू गेल्या अनेक काळापासून सांगतोय प्रभू की जे काही केलं ते सगळं तुम्हीच केलं. याच्यापेक्षा भक्तीचं उदाहरण काय असावं महाराज? विठ्ठल विठ्ठल. जशी हनुमंतरायांनी भक्ती केली तशी आपण पण भक्ती करायला पाहिजे. पण नाही महाराज, आपली भक्ती खूप वेगळी आहे महाराज. जशी तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती करा कशी, घेता नाम विठोबाचे पर्वत जडती पापाचे. ज्यावेळेस आपण त्या विठोबांचे नाव घेतो त्यावेळेस पापाचे पर्वत जडतात महाराज, पापाचे पूर्ण पर्वत जडतात. म्हणून आपली भक्ती कशी आहे महाराज? नाही, आपली भक्ती खूप वेगळी आहे. आजी आजी पूर्वीच्या बाया किती सुंदर गाणे म्हणत होत्या तुम्ही. आपल्या काळातल्या होत्या त्या बाया, आहे की नाही आजी? शेगावच्या साजना म्हणा यावे आमच्या भजना, एवढा निरोप द्याना गजानन बाबाला दुरून दिसते शेगावची चिंच. मस्त म्हणत बा, ताड बाजे मृदंग बाजे मधुर बाजे विना, गजाननाची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा. पूर्वीच्या बाया. आता नवीन बाया, नवीन गाणी. आमच्या आजीचे गाणे. ऐक बाया हो तुम्हाला सांगतो कलियुगाची गोष्ट तरी उपलेशपुरांची. ऐक बाया हो तुम्हाला सांगतो कलियुगाची गोष्ट तरी, पूर्वीच्या त्या जुन्या बाया केसात बांधत होत्या कुठे, आजकालच्या इडग्या पोरीचे कुत्री सारखे केस पुढे. गाडी होते महाराज ते. एका बाईला महाराज देवच पावला. गाणं काय म्हणे, गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही का? काय ते गाणं नाही का, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? तेच आहे महाराज. बस महाराज, आपली भक्ती अशी आहे. एका बाईने देवाला फोन लावला, फोन गाणं म्हणत होती. फोन लावल्याच्या नंतर, अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझा महिना, येतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी रे आठवण मला लय येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचा इतुर देव माझा नंबर कर रे सेवा. तो काय रिकामा आहे का तुमचा नंबर सेव्ह करायला? अशी गाणी म्हणतात. आता बेवड्याची बायको दिंडीत गेली महाराज, तिला कशाचं गाणं येते? मग अशाच आमच्या आजी सारख्या बुड्या बाया होत्या, मनबाई गाणं. बाईनं चालू केलं महाराज, बंद नाही गाणे बाईनं. बाईनं गाणं चालू केलं, मला नवऱ्यानं मारलं वा शेजारीनं त्या बाई. थोडं बारीक वाजलं महाराज, अशी गाणी होती. मला नवऱ्यानं मारलं वा शेजारीनं त्या बाई, शेरदारानं दिलं उभाऱ्यानं बाजारी नेलं, दारू पिऊन टाकलं, टंगदार पिऊन घरी आलं व मला दड दड मारलं. बेवड्याची बायको, तिला कशाला गाणं येते का नाही? तरी एक म्हातारी उठली म्हणे, काय काय आय तुया. तिला तसं म्हटलं की तिला चांगलं वाटत होते, आणखी गाणे जोडली. महाराज, तिने इतके कडवे जोडले की सांगायला तेवढा वेगळे. इतके मोठे 100 कडवे जोडले तिने तर सांगा का महाराज. असं तिचं गाणं होतं. अशी आपली भक्ती आहे महाराज. आपली भक्ती अशी आहे. संतांची भक्ती अलग होती महाराज. तुकाराम महाराज काय म्हणतात,
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या घरी नजराणा पाठवला त्यावेळी तुकाराम महाराज काय म्हणाले अभंगाच्या पहिल्या चरणात आम्ही तेने सुखी 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 आम्ही तेने महाराज पहिल्या चरणामध्ये काय सांगतात आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने काय होते कोणी विठ्ठलाचे नामस्मरण केले ज्यांना हात नसताना ज्यांना पाय नसताना त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण केले महाराज असे कोण आहे तर बघा एक वेळच्या प्रसंगाला एक संत आपल्या आईला आवाज देत असतो आई ए आई आई चल ना आई कीर्तनाला आई कंटाळली आई वैतागली आई म्हणली कुर्मा कुर्मा अरे आता मी 70 वर्षाची म्हातारी झाली आहे रे मला तुला तिथपर्यंत नेता नाही येत रे माझं सगळं तू करणार तुझं सगळं मी करणार रे बाळा आई कंटाळली होती महाराज आई होती म्हणून ती कुर्मादासांना मंदिरापर्यंत घेऊन गेली मंदिरापर्यंत नेलं आणि तिथे सोडलं आणि तिथे एवढ्या मोठ्या गर्दीतून महाराज कुर्मादास गडबडत येऊन भानुदास महाराजांच्या पुढे येऊन बसले आणि तिथे पुढे येऊन बसले आणि भानुदास महाराजांनी विचारले कुर्मा 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 आलास वर कुर्मा वय महाराज कोणी आणलं महाराज आईने आणलं ना आईने आणलं अरे ती आता 70 वर्षाची म्हातारी झाली तिचं संग तू करणार बाळा रे तिचं संग तू करायचं की तुझं संग ती करणार रे ही गोष्ट कुर्मादासांच्या हृदयाला स्पर्श करून गेली महाराज ज्यावेळेस महाराज कीर्तनाला प्रारंभ झाला कीर्तन संपायचं त्यावेळेस भानुदास महाराजांनी सूचना दिली उद्या एकादशी आषाढी निमित्त आपल्या गावामधून वारी निघणार आहे जे काही विठ्ठलाचे भक्त पंढरपूरच्या वारीमध्ये येणार आहे पैठण ते बीड पर्यंत येणार आहेत म्हणजे की पैठण ते पंढरपूर पर्यंत येणार आहेत त्यांनी आपली लिस्ट करून ठेवा कीर्तन संपलं महाराज कीर्तन संपल्याच्या नंतर कुर्मादास आले भानुदास महाराजांकडे आणि त्यांना म्हटलं महाराज मी पण येणार कुर्मा कुर्मा तू पण येशील वस कुर्मा तू पण येणारच अरे ज्यांना हात आहेत ज्यांना पाय आहेत ते तिथपर्यंत येत नाही तू काय येशील त्यावेळेस ते म्हणाले नाही नाही मी पण येणार
संतांची आवड होती महाराज. त्यांच्या जीवनाची आवड काय होती? पंढरपूरला जायची. त्यावेळेस ते भानुदास महाराज म्हणाले, नाही हा काही येऊ शकणार नाही, सहज होऊन म्हणून दिलं. आणि ज्यावेळेस चंद्रभागेमध्ये स्नान करायला जाईल, महाराज सर्व मंडळी झोपली. आणि सर्व मंडळी झोपल्याच्या नंतर कुर्मदासांनी गोदावरीमध्ये स्नान केलं. आणि स्नान झाल्याच्या नंतर निघाले, बीड पर्यंत आले. बीडला येऊन तिथे पोहोचले आणि गावामध्ये सूचना दिली, गावकऱ्यांना चला उठा, भानुदास महाराजांची दिंडी येत असेल, तुम्ही त्यांना जेवणाची व्यवस्था करा. सांगत होते प्रत्येक गावामध्ये जायचे. असं त्यांनी कुठपर्यंत केलं महाराज? लहुड येईपर्यंत. लहुड आलं, अरे रक्त भांबड झाले होते माझे कुर्मदास. त्यांनी पैठण पासून तर लहुड पर्यंत येईपर्यंत अन्नाचा सुद्धा कण घेतला नव्हता महाराज. रक्त भांबड झाले होते माझे कुर्मदास. आणि रक्त भांबड झाल्याच्या नंतर जेव्हा ती वाहिनी निघाली ना, तेव्हा भानुदास महाराज म्हणाले, कुर्मा चल ना कुर्मा. नाही महाराज. का कुर्मा चल ना. महाराज तुम्हाला कारण तर काही सांगणार नाही, माझ्या हृदयाला ते कारण स्पर्श झालंय महाराज. पण एक सांगतो महाराज, तुम्ही ज्या वेळेला चंद्रभागेमध्ये स्नान करा त्यावर 2 वेळा स्नान करा. आणि एक तुमच्यावरचा एक माझ्यावरचा. आणि ज्या वेळेस त्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाल त्यावेळेस 2 वेळा मस्तक टेकवा, 2 वेळा दर्शन घ्या आणि सांगा माझ्या देवाला, देवा येऊ नाही शकला तो कुर्मदास, कारण पाप जास्त होतं, पुण्य कमी पडलं होतं ना, म्हणून येऊ नाही शकला. भानुदास महाराजांची दिंडी निघाली, आली, चंद्रभागेवर आली. भानुदास महाराजांनी 2 वेळा स्नान केलं, 2 वेळा त्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतला. सांगू लागले त्या देवाला, देवा अरे कुठं आलं ते पैठण, कुठं आलं ते लहुड पर्यंत येऊन पोहोचला आहे तो. रक्ता भांबड होऊन पडलाय. त्याने पैठण पासून लहुड पर्यंत येईपर्यंत एक अन्नाचा सुद्धा कण घेतला नाही, एक पाण्याचा थेंब घेतला नाही. अरे रक्ता भांबड होऊन पडलाय तुझा भक्त. त्यावेळेस पांडुरंगांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी वारी सांभाळून घरी आलोच. देवा कुठे चाललात तेव्हा तुम्ही? रुक्मिणी माझा भक्त आलाय ग कुर्मदास. कुठं आलं ते पैठण, कुठं आलं ते लहुड पर्यंत आला. त्याने एक अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही, पाण्याचा एक थेंब सुद्धा घेतला नाही. तिथपर्यंत आलाय, रक्ता भांबड होऊन त्या जमिनीवर पडला आहे. मी चाललो. पंढरीचे पांडुरंग निघाले, लहुडला आले आणि जिथे कुर्मदास पडलेले होते तिथे खाली बसले. आणि खाली बसले आणि कुर्मदासांना म्हणू लागले, कुर्मा तुला हात देव कुर्मा. नाही देवा. कुर्मा तुला पाय देऊ देवा. कुर्मा तुला पाय देऊ. नाही देवा. कुर्मा सांग रे, तुला किती भोग भोगायचे? जितके भोग भोगावे वाटेल ना तितके भोग, पण सांगणार रे तुला काय पाहिजे? महाराज कुर्मदास महाराज म्हणू लागले, देवा माझी एकच इच्छा आहे की तुझ्या मांडीवरती माझा प्राण गेला पाहिजे. महाराज कुर्मदासांनी त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे बघत बघत आपला प्राण सोडला. धन्य ते लहुड गाव, धन्य तो कुर्मदास की ज्याने भगवान पंढरीच्या पांडुरंगांना बघत बघत आपला प्राण सोडला. महाराज संतांच्या जीवनाची आवड होती महाराज. सॉंग बंद करा. संतांच्या जीवनाची आवड होती महाराज. कुर्मदासांच्या जीवनाची आवड काय होती? माझ्या जिभेची आवडी माझ्या जिभेची आवडी
पांडुरंगी मन रंगाले. ज्यावेळेस संतांच्या जीवनाची आवड होती, माझ्या जिभेची आवडी म्हणजे संतांच्या जीवनाची आवड. संत म्हणतात की माझ्या जिभेची आवड आहे पंढरपुरी गुडी, म्हणजे माझ्या जीवनाची आवड आहे पंढरपूरला जाण्याची. पांडुरंगी मन रंगाले. ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो, चंद्रभागेमध्ये स्नान करतो ना, असं वाटते त्या चंद्रभागेमध्ये पूर्ण दिवस डुबून राहतो असं वाटते महाराज. मग महाराज काय झालं, आता कुर्मदास तिथे गेले होते आणि कुर्मदासांचे पण तिथे गेले नव्हते, पण त्याच्या जीवनाची आवड होती. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरी नेन गुडी, पांडुरंगी मन रंगणी. म्हणजे तिथे जर आपण जातो ना, जेव्हा त्या भगवान पांडुरंगांना बघतो ना, तेव्हा आपलं मन त्याच्यामध्ये इतकं रमून जाते, इतकं विचारू नका, आपलं त्याच्यामध्ये मन रमून जाते. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुमची येरवित्त धन ते माझं मृत्तिके समान, तुमचे जे काही धन आहे ते मला माती समान आहे. म्हणजे की अभंगाच्या दुसऱ्या चरणात एकादशी धन म्हणतात. काय कंठी निर्बाध तुळशी व्रत करा एकादशी, गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, एकादशी सारखं व्रत करा. एकादशी केल्याने काय होते महाराज ऐका, ज्यावेळेस भगवान पांडुरंग ब्राह्मणाचं रूप घेऊन नामदेवांच्या घरी गेले आणि तिथे भिक्षा मागू लागले, नामदेवा मला खाण्यासाठी दे, जेवण दे मला. त्यावेळेस नामदेव काय म्हणू लागले, नाही माझ्या इथे एकादशीच्या दिवशी काही शिजत नाही. त्यांना तुला माहिती होतं की भगवान पांडुरंग आले, ब्राह्मणाचे रूप घेऊन आले होते, आणि त्यांना तुला माहिती आहे ब्राह्मण म्हणू लागला मला खाण्यासाठी दे. म्हणू लागले नाही आमच्या इथे एकादशीच्या दिवशी दुसरं काही शिजत नाही, मला काय पाहिजे, जेवणच पाहिजे. तो ब्राह्मण म्हणू लागला मी तुझ्या दारामध्ये उद्या मरतो. नामदेवराय म्हणू लागले तू उद्या मरतो, उद्या कशाला, आज आणि आता आणि इथे मर. खरोखर माणूस तो ब्राह्मण मेला, आता महाराज तो ब्राह्मण मेला. सर्व पंढरपूर मधली लोके जमा झाली, आणि जशी सर्व पंढरपूर मधली लोके जमा झाली तशी त्यांना म्हणू लागली नामदेवा अरे तुझ्याकडून ब्रह्महत्या घडली आहे, ब्रह्महत्या. त्यावेळेस नामदेवराय काय म्हणू लागले, नाही माझ्याकडून ब्रह्महत्या जरी घडली आहे मी एकटा नेतो, काळजी नका करू. नामदेवांनी ते प्रेत उचललं, चंद्रभागेच्या तिरी नेला आणि तिथे जाळण्यासाठी ते प्रेत असं फक्त तिथे ठेवलं, आणि तेवढ्यात हातामध्ये स्मशाल घेतली, आणि तेवढ्यात देवाला वाटलं खरंच पेटवते काय,
देव उठले आणि म्हणू लागले, नामदेवा आता तरी खाण्यासाठी दे. महाराज त्यावेळेस नामदेवराय काय म्हणू लागले, नाही आता तर देतच नाही, आता तर अख्खा पेटवतो, पायाच्या नक्कापासून तर डोक्याच्या केसापर्यंत अख्खा पेटवतो. त्यांना थोडं माहिती आहे तो भगवान पांडुरंग आहेत म्हणून. त्यामुळे देवाने टपकन उडी मारली आणि चंद्रभागेच्या तिरी उभे राहिले. चंद्रभागेच्या तिरी कटेवरती हात ठेवून विटेवरती उभे होते माझे भगवान पांडुरंग. आणि त्यांना म्हणू लागले की नामदेवा तुझी निष्ठा बघून मी तुला खूप प्रसन्न झालोय. महाराज एकादशी धरा म्हणतात तुकाराम महाराज. एकादशी धरत जा. काही जणांना म्हटलं एकादशी धरा, कारणे देतात, नाही ऍसिडिटी होते, साबुदाण्यावर भूक नाही होत, अलग कारणे असतात महाराज. तर महाराज आपल्या इथे पाहुणे येतात, पाहुणे येते एकादशी धरत नाही. आता ते एकादशी धरत नाही, त्याला दुसरं जेवण करावं लागते. की नाही मावशी, जेवण करायला लागते त्याला जेवण. मग आपण जे जेवण करतो त्याच्या पाप नाही असं ते. अरे जाऊ दे, जेवण नका देऊ, पाहून द्या पण. अरे रताळ दे, रताळ. उपास धरत जा म्हणतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात जो उपास धरत नाही ना तो पुढच्या जन्मामध्ये दुःखर होऊ नये. एकादशी जिनी खायलो जो अन्न शुकर होऊन येईल जन्म. ज्यावेळेस म्हणजे की ज्यावेळेस आपण एकादशीच्या दिवशी खातो अन्न त्यावेळेस तो पुढच्या जन्मात काय होऊ नये ते महाराज, दुःख. अशी मी नाही सांगत, अशी संत सांग. विठला विठला महाराज म्हणतात गडामध्ये पवित्र तुळशी माळ धारण करा आणि एकादशी सारखं व्रत करा. अभंगाच्या तिसऱ्या चरणी तुळशी कंठी तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही स्वतःला देवाचा दास म्हणून घ्या. महाराज दास म्हणून घ्या म्हणजे आपण जर स्वतःला देवाचा दास म्हटलं तर काय होते? संत संसारात का गुतत नाही? कारण संतांना या संसारातलं वर्म कळलेलं आहे. ज्यांना महाराज या संसारातलं वर्म कळत नाही ते वाट्याच्या वाट्या संसारात येतात. पहिले प्रसंग ऐका आणि मग तुम्ही गोष्टीचं उदाहरण सोडवा. विठला विठला एका मुलीचं नवीन नवीन लग्न झालं. मग आता ती पासून घरी गेली. मग तिच्या माहेरी गेल्याच्या नंतर तिच्या आईने विचारलं, पाहू बाई कल्पना तुझ्या जवळ बाप्पूला काय आवडते हो? आई
तर या की नाही बासुंतीला आवडते. हवं काय? मग मी बासुंती करतो. बाईनं बोलावलं 15 लिटर दूध महाराज. 15 लिटर दूध बोलावलं. आता पुरुष मंडळले लय हौस आहे. सासरवाडीचा जनवा मित्र दोस्ताईला दाखवायचा. त्याला तशी हौस होती महाराज. त्यानं आपल्या फॉर्च्युनर मध्ये एकूण एक बसवला, 3 मागे बसवले. इकडून बसल्या मस्त पट्ट्या गाडी चालवायले. केली गाडी सुरू. आले सासरवाडीले, थांबवली. हातपाय बितपाय धुतले महाराज. अंदर गेले. राम राम श्याम श्याम झालं. आणि यानं त्या कल्पनाने विचारलं, का हो कल्पना, मामी नाही दिसत? मामी ऐकली तुमच्यासाठी ऐकली स्वयंपाक खोलीत बासंती उठवलेली. हाव काय? तुला सांगितलं असेल की मला बासंती आवडते. मग काय नवऱ्याची काळजी करा नाही लागेल का महाराज? आता एक नवीन पद्धत निघाली आहे. किचन आणि हॉलच्या मध्ये ती खिडकी असते. त्यातून चहा पार्सल होते, पाणी पार्सल होते. असं असते महाराज. मग त्या घराला तशीच खिडकी होती. हा त्या खिडकीतून पायाशी महाराज. हा त्या खिडकीतून पायाशी महाराज. हा त्या खिडकीतून पायाशी. असे दिवस होते महाराज. उन्हाळ्यात मामीले होईल होती सर्दी. हा त्या खिडकीतून पायाशी मामीने शिक्याशी. अवघा रंग एक झाला रंगी रंगला. श्रीरंग नाही बरं बासुंती. एवढा मोठा हिरवा गार कार्यक्रम त्या बासुंतीत पडला. अरे 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 महाराज, मामीने पाहिलं इकडे तिकडे कोणी नाही. बाया 15 लिटर दूध का फेकतात त्या. त्याच्यातच गोष्ट चालू केलं महाराज. होय बेकार काम आहे महाराज. त्याच्यानं मस्त चारोड्या गिरोड्या टाकून बासुंती तयार महाराज. वाढली सारेले ताट वाढले. आला बासुंतीचा नंबर. बासुंती वाढली महाराज. इकडून 2 मित्र बसवले, तिकडून 2 मित्र बसवले महाराज. त्याने वाट्याच्या वाट्या चालू केले. हे 2 होते की नाही, हे 2 तिकडचे 2 जाऊ द्या. हे 2 होते की नाही, हात येते दोघांचे बोटचे. अरे पिऊ नको, अरे पिऊ नको. तो म्हणे अरे सासरवाडीने आणलं मुकटन, आम्हाला बासुंती तरी पिऊ दे. महाराज ज्याचा जो कसा नुसा करे या दोघांनी तो जरा जरा थांबत जाय. पण बाकीचे ते 2 वाट्याच्या वाट्या गोड खायला लागे ना. मग गोड खायलाच लागे मस्त ते. त्यानं वाट्याच्या वाट्या चालू केल्या महाराज. मग मामी म्हणत, का हो बाई कल्पना, जवळ बाप्पा बासुंती कोण नेतात? आई आता अधिक महिना झाला की नाही, त्या अधिक महिन्यात तुला काही नाही केलं म्हणून ते बासुंती नसतील पेत. हो बाई हे खरं आहे. तिच्या हातात, त्या मामीच्या हातात 2 सोन्याच्या बांगड्या होत्या. एक बांगडी 50 ग्रॅमची महाराज. मग 2 बांगड्या तिच्या घरी गेल्यावर हिशोब करा. मग एक बांगडी सोन्याची होती महाराज. दोन्ही बांगड्या सोन्याच्या होत्या. मग एक बांगडी 50 ग्रॅमची काढल्या ना दोन्ही हातातल्या बांगड्या. गेली जवळ. मग जवळ बापू आता अधिक महिना झाला, त्याच्यात आमच्या त्यानं काही करून नाही झालं तुम्हाला. मग हातात एक बांगडी 50 ग्रॅमची आहे. 100 ग्रॅमच्या बांगड्या आहे. ते दोन्ही तुमच्या ताटाला वदगण लावतो तरी बासुंती प्या. मामी तुम्ही जर पुऱ्या तेजोरीतलं सोनं आणून माझ्या ताटाला वदगण लावलं तरी बासुंती नाही पे. मग आला मला साला आल्याच्या नंतर काय झालं महाराज? तो म्हणते रावसाहेब माझ्याकडे 60 एकर जमीन आहे. शुद्ध होता महाराज. रावसाहेब माझ्याकडे 60 एकर जमीन आहे. 20 एकर माझ्या 20 एकर मोठ्या बहिणीच्या नावानं, 20 एकर लायल्या बहिणीच्या नावावर. मोठ्या बायाला 20 समजते की नाही काय माहिती. 20 एकर मोठ्या बहिणीच्या नावानं, 20 एकर लायल्या बहिणीच्या नावानं, 20 एकर माझ्या नावानं. मोठ्या बहिणीच्या नावाची 20 एकर तुमच्या नावानं ठेवतो तरी बासुंती पे. येडी तुला जरी पुरी 60च्या 60 माझ्या नावानं गेली तरी बासुंती नाही पे.
मग आले महाराज सासरेबा आले. आता जवळ बापू तुमच्या पुढे हात जोडतो, तुमच्या पाया लागतो तरी बासुंदी द्या. तो म्हणते मामा तुम्ही तर फक्त पाया लागता, मी अटी घालीन लोटांगण मोकळे पटांगण करून टाकतो तरी बासुंदी नाही द्या. पुरुष मंडळ सासरवाडीतली प्रिय गोष्ट कोणती? बरोबर बोलले आता. मग आले ना साली. पहिले मस्त म्हणायचे महाराज जिजू, आता मी जिजू. पहिले रावसाहेब म्हणायचे, आली ना जिजू पदर बसून. होती जिजू तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ जिजू. बोलू तरी बासुंदी. ते म्हणते प्रेम गेलं झालं तर तू राखण तरी बासुंदी नाही देत. तिनं डोळ्याला पदर लावला, मारून घरात कधी गेली. मग कोण राहिलं? मावशी कोण राहिला आता? कोण राहिलं सांगा? कल्पना आली. कल्पना पदर बसून हे आली की नाही म्हणे ओय काय लावला हा कुटुंबा. महिला मंडळ तुम्ही एक चुकी करता बरं का. चार चौघात त्या घरच्या माणसाला बोलता बस. चार चौघात त्या घरच्या माणसाला बोलता आणि घरी असला की मस्त गुलू मुलू बोलता. तुम्ही चुकी करता. चार चौघात बोललो की त्याचा रावण जागृत होतो. नवरा याचं उलट करा रावण. नवरा रावण. मग नवऱ्याचं उलट केलं की रावण जागृत होते. त्याच्यात चार चौघात बोललं की त्याचा रावण जागृत झाला की तो हातात घेईल टेम्पा. मग याच्या घरात घुसू का त्याच्या घरात घुसू. मग काय नाही रिकाम नंदे करता पहिले. मग ते चार चौघात बोलली त्याला. हा मध्ये कल्पना मी तुला हमेशा ऐकतो. आजच्या जीवात जाऊ दे. हे कल्पना कायची ऐकते महाराज. म्हणते बासुंदी पित्ता की नाही. तुम्ही नाही पेत. म्हणते काय लागलं हे तिथं बासुंदी पे. तो म्हणते मग त्याचं राहून निघून जात. मग महाराज त्याने काढून टाकलेलं ना सगळ्या समोर. अहो बासुंदी पिऊ की तो रुमायचा शेंबूड. अरे रे 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 महाराज असं म्हटलं याच जाऊ द्या. त्याने तर बासुंदी केली नव्हती. त्या अजून बाजूच्या चार वाट्या चालू होत्या. त्यानं वाट्या फेडल्या आणि ढसा उलट्या गेल्या. अरे 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 तो म्हणजे घेणार रे बासुंदी. तो म्हणजे नाही आता याच्यातलं वर्म समजलं. जैले याच्यातलं वर्म समजत नाही. ते वाट्या संसार घेतात. संतांना याच्यातलं वर्म काढलेलं आहे म्हणून संत याच्यामध्ये गुंतत नाही. विठ्ठल संतांना याच्यातलं वर्म काढलेलं आहे म्हणून संत या संसारात गुंतत नाही. आपल्याला याच्यातलं वर्म नाही कळेल म्हणून आपण या संसारात गुंततो. आपल्या संसारात तसंच आहे महाराज. वाट्याच्या वाट्या आपण संसार पिऊया. महाराज तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराज हा जगाचा बाप आहे. म्हणजे की तुकाराम महाराज यांचं नाव घेतल्याने सुद्धा यम कापते. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं तर सुद्धा यम कापतो. तुकाराम 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 तुकाराम.
गाणं म्हणजे की ज्यांचं नाव घेतल्याने नियम सुद्धा कापते तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना सुद्धा यम कापते. महाराज छत्रपती शिवाजी महाराज जगाचा बाप होऊन गेला. तो महाराज आहे, तो देव आहे, जगाचा बाप आहे. महाराज त्यांच्यासाठी आपण 2 मिनिट, फक्त 2 मिनिट हात वर करू शकत नाही. आता नाही, मग जेव्हा मृदंग व टाळ वाजेल ना तेव्हा. आता मृदंग व टाळ सर्व शांततेत राहील. जेव्हा टाळी वाजेल ना तेव्हा जगभरात प्रख्यात आहे भारतभूमीची गाथा. जगभरात प्रख्यात आहे भारतभूमीची गाथा. या पावन भूमीत दडली वीरांच्या बलिदानाची कथा. या पावन भूमीत दडली वीरांच्या बलिदानाची कथा. भारतभूमी वीरांची भूमी म्हणून जगभरात संबोधली जाते आणि त्याच्यामध्ये जे वीर शूर राहतात ना ते म्हणतात मातृभूमी आमचे दैवत जन्मदाती आमची जाण. झालं वाटील दोघेंच्या तर घेऊ आम्ही तुमचे प्राण असे म्हणणारे वीर याच मातेत जन्माला आले आणि त्या वीरांचे शूरांचे धडे आपण आपल्या मुलांना शिकवत असतो. त्यावेळेस आपल्या मुखामध्ये एकच नाव की व्यवसाय करायचे, जो बलवान युक्तिवान नैतिकताशाली महापराक्रमी, जो थोर स्त्रियांविषयी आदर आणि धिरांविषयी उदारता असा राजा कोण असेल तर माझा छत्रपती शिवाजी महाराज. ज्यावेळेस ज्योतिषांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कुंडली बघितली होती ना त्यावेळेस एक शब्द बोलता नव्हता येत त्यांना. ते म्हणू लागले हे बाळ मोठं भाग्यवान आहे, याच्या जीवनामध्ये काय निघेल सांगता येत नाही. त्यांना एक शब्द बोलता नव्हता येत महाराज, पण त्या राज्यासाठी म्हणावं वाटतं. बघाच्या जातीची बोलत जातीची जगात वैभवशाली. बघाच्या जातीची बोलत जातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जय मनवारीचे दास मनवारीचे दास मनवारीचे दास मनवारीचे दास मनवारीचे दास
बालक बोबडा बोले. माझ्या या मुखामधून जे
बोबडे शब्द निघाले असतील ते मला माझे परत करून टाका. आणि सर्वात जास्त मेन म्हणजे काय तर तुम्ही गावकरी, तुम्हीच जर आले नसते तर कीर्तन कोणाला सांगितलं असतं? या खांब्याला, डीजेला. तर मेन या म्हणजे या कथेचा व या कीर्तनाचा मेन पॉइंट म्हणजे गावकरी आहे. आणि आपले गायक असतील, वादक असतील, आपले कॅमेरावाले काका असतील, आमचे साऊंडवाले असतील, विनेकरी आबा असतील, चोपदार आबा असतील, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि तुम्ही या सर्वांसाठी टाळ्या वाजवाल तर तुमच्याही साठी टाळ्या वाजवा. महाराज, तुम्हीच जर आले नसते तर कीर्तन यांना नसतं सांगितलं, यांना सांगायला लागलं असतं की कार्यक्रमच माहीत बसला असता. पायांच्या प्रसादे जे काही बोलिलो विनोदे मजा क्षमा नव्हे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. जे काही माझ्या मुखामधून बोबडे शब्द निघाले असतील ते मला माफ करून द्या. आणि जे काही चांगलं वाटत असेल ते घरी घेऊन जा. म्हणजे मनामध्ये साठवण ठेवा. ते तुकाराम महाराज म्हणतात देवाची भक्ती करा. दुसऱ्याच्या सांगतात तुमचे जे काही धन आहे ते मला नकोय. मग म्हणतात गडामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत करा आणि तुम्ही स्वतःला देवाचा दास म्हणून. अभंगाचा भावार्थ असाच आहे असं नाही. माझ्या मतीनुसार हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारख्या हजार मुंग्या फिरतात हो, हजार रुपये लाखो मुंग्या फिरतात, लाखो मुंग्या फिरतात पण एक शेंगदाणा नाही आणू शकत. तर महाराज, अभंगाचा भावार्थ असा आहे अशी काही नाही, पण जे माझ्या मुखामधून चुकीचे शब्द निघाले ते मला वापस करून द्या. आणि अभंग सोडवला जसा म्हणजे तुम्हाला जसा हवा होता तसा नाही सोडवला गेला तरी मला माफ करून द्या. तुमची चिमुकली तुमची छोटी म्हणून मला माफ करून द्या. आणि आपल्या इथे कीर्तनरूपी सेवेला इथंच पूर्ण विराम. जय जीव ठोकर रखुमाई ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज